नमस्कार मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जबरदस्त युद्ध सुरू झालेलं आहे. इवन पाकिस्तानने एअर स्ट्राईक करून अफगाणिस्तानचे 3 मेन क्रिकेटरांची हत्या केली. मित्रांनो, झालं असं की 17 तारखेच्या रात्रीला 17 क्रिकेटर्स एका गाडीमधून घराकडे जात होते. ते प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर गेलेले होते. घरी परतत असताना 17 क्रिकेटरांच्या गाडीवर ज्या वेळेस एअर स्ट्राईक होतो त्यावेळेस गाडीचे चितळे होतात. याच्यामधून 3 क्रिकेटरांचा मृत्यू होतो तर 7 क्रिकेटर जखमी होतात. इवन आजूबाजूला असलेले जे 16 नागरिक आहेत त्यांचा पण मृत्यू होतो. ज्यावेळेस ही बातमी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये पसरते तर सगळेच लोक चिंतातूर होतात. सकाळी सोशल मीडियावर ज्यावेळेस अफगाणिस्तान आणि पाकिस्तान युद्धाची बातमी संपूर्ण देशांमध्ये पसरते, सगळेच क्रिकेट बोर्डचे चेअरमन असतील किंवा क्रिकेटर्स असतील यांनी पाकिस्तानची कडी निंदा केली. पाकिस्तानला याचा तगडा जबाब मिळावा असं सगळ्यांनी ट्विट केलं. सिनियर क्रिकेटपटू राशिद खान याने ट्विट केलं की अफगाणिस्तानच्या किती लोकांचा मृत्यू झाला आणि क्रिकेटरांसोबत नेमकं काय झालं. मित्रांनो, ज्यावेळेस तालिबानी सरकारला ही न्यूज माहिती पडली त्यावेळेस त्याने डिक्लेअर केलं की पाकिस्तानचं आता खरं नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानचा एजेंडा असतो की ज्यावेळेस युद्धाची वेळ येते त्यावेळेस न्यूक्लिअर बॉम्बची धमकी दाखवतात. मग हे जर युद्ध शिगेला पोहोचलं त्यावेळेस भारताला सुद्धा सतर्क राहावं लागेल. कारण की पाकिस्तान मधले अनेक मंत्र्यांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानला भारत हा सपोर्ट करत आहे, त्याच्यामुळे भारताच्या सपोर्टमुळे अफगाणिस्तान एवढे अटॅक करण्याचं म्हणतो आहे. अफगाणिस्तानचं सैनिक आणि लढाकू एकदम तयार आहेत. बॉर्डरवर अनेक गाड्या भरून या ठिकाणी सामान आणला गेला आहे. आर्टिलरी गन्स असतील किंवा एअरक्राफ्ट बिलकुल अफगाणिस्तानमध्ये तयार झालेले आहेत. एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की ही वेळ आता परफेक्ट आहे की पाकिस्तानचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. पाकिस्तान आता तिन्ही बाजूंनी घेरला गेलेला आहे. पहिलं म्हणजे बलुचिस्तान, TLP आणि तालिबान या तिघांनीच पाकिस्तानची कोंडी केलेली आहे. भविष्यामध्ये काय होणार आहे हे पुढे समजणार आहे, परंतु अफगाणिस्तानने पाकिस्तानवर अटॅक करण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. मित्रांनो, अशीच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला जर हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.